चला ही आता मदिरा आपण घेतलेली आहे। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये। आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात आपण करतोय उज्जैनमधनं। आणि आता आपण जाणार आहोत दर्शनाला, उज्जैनच्या महाकाल दर्शनाला जाणार आहोत इकडे। आणि आता सर्वजण तयार होत आहेत रूममध्ये, बाकी खूप सारे जण माझ्यासारखे तयार झालेले आहेत ऑलरेडी। आणि आता दोन रूम घेतलेल्या काल आम्ही ना, तुम्हाला माहित होतं, त्याच्यामुळे ती रूम मागची आहे ती खाली करायची आणि ह्या रूममध्ये सगळं सामान ठेवायचं आहे। कारण आज आम्ही तर बाहेरच राहतो, त्याच्यामुळे काय एवढं 2 रूमची गरज नाही। आणि बाकीचे कोण कोण अंघोळ करतात अजून, बापू वगैरे आपले ते येतात का त्यांची वाट बघूची। आणि मग त्याच्यानंतर जाऊचं आपल्या भैरवनाथाच्या मंदिरात ना, कालभैरवाच्या मंदिरात जाऊचा, सेनापतीचं पहिलं दर्शन घ्यायचं तिकडनं। आणि मग नंतर जाऊचं आपल्या उज्जैनच्या महाकालचं दर्शन घेऊसाठी। चला तर माझ्या रूमच्या खाली लो जस्ट ही बघा पाठची रूम होती ती वरची। आणि तर चहा पिऊसाठी आपला चाय पण झालेला आहे। सगळी मंडळी आता जमलेली असत जाऊसाठी पुढे कालभैरवाच्या दर्शनासाठी। बापू वगैरे येता येते बघा मागना, ओमकार आणि बापू। काय मग तू? हाय ब्रो, गुड मॉर्निंग। शुभ सकाळ। आम्ही सकाळी सकाळी फिरायला रात्री 4 वाजता एकदम मस्त एकाची पुरी होग नाही, त्यामुळे सगळे काढतो। 5 वाजता येऊन झोपले आणि 8 वाजता उठलेत। किती झोप झाली ती बघा। किती वेळात आता दर्शन होतं तर बघूया। दर्शन लवकर झालं काय मस्त की फिरायचंच आपल्या, त्याच्यामुळे दर्शन लवकर होची हीच आशा की दर्शन लवकर होऊन दे बस। चला तर फायनली आपली 6 सीटर लिहिली जाऊया बसाया। चलो चला तर फायनली सुरू झालेला आणि आता आपण चाललो कालभैरवाच्या दर्शनासाठी। उमेश का भी बच्चा फायदा आज गेलो आमच्याकडे, फायदा मागे राहिलेलो म्हणजे येऊन नव्हतं आमच्यावर मागे एका ओंकारेश्वरला। आणि आज इकडे कालभैरवाच्या दर्शनासाठी फायदा गेलेलो असं। थँक्यू तुझ्यासाठी आम्ही थँक्यू करू गयो, तू इलस तू आम्ही कंटाळलो। चला तर मंडळी, म्हणजे आता जस्ट आम्ही जात होतो दर्शन घेऊसाठी, पण त्याच्या आधी म्हटलं नाश्ता करूया, कारण सकाळी उठल्यापासून नाश्ता करून नाही दर्शनाक वेळ पण होऊ शकता, 3-4 तास पण जाऊ शकतात, त्याच्यामुळे म्हटलं ती नाश्ता वगैरे करून घेऊया। आणि सगळे मंडळी आता नाश्ता करून बसलेली आहेत। नाश्ता ऑर्डर दिलेली असा, आमची 2 टेबलवाले आमची मंडळी आहेत सगळी, ऑर्डर दिलेली आता येतं ऑर्डर। चला तर मग फायनली आपल्याला नाश्ता येलेला असा मेंदू वडा, सगळ्यांनी मेंदू वडा वगैरे घेतलेला। तर नाश्ता काय करू गेलो तर आवडा नाही आमका, चांगला टेस्ट नव्हती। आणि म्हटलं आता पुढचे दर्शन करू जाऊया। आणि आता आपण येलो काली मातेचं दर्शन करूसाठी, मग त्याच्यानंतर कालभैरवाचं आणि मग महाकालचं दर्शन करूचा। त्याच्यामुळे आता काली मातेचं दर्शन करूया। आपली सगळी मंडळी ह्या ठिकाणी आहेत, हे 3 सिक्वेन्स असतात, ह्या सिक्वेन्सप्रमाणे दर्शन घ्यायचं असतं, काली माता, कालभैरव आणि नंतर महाकाल। सगळ्यात पहिला गणपती बाप्पाच्या पाया। गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया। चला तर मग आता गोमातेला चारा घालवण्याचं काम चालू आहे, चारा चारण्याचं। इकडे चारा चालू शकतो तुम्ही गोमातेला इकडून। गणपती बाप्पाचं दर्शन तर झालेलं आहे, आता काली मातेचं दर्शन पण घेऊया आणि पटापट लवकर पुढे जाऊया आणि सगळं दर्शन वगैरे कंप्लीट करूया आणि मस्त की उज्जैन नगरी फिराया। मंडई ह्यो बघा, ह्यो स्तंभ आणि या स्तंभाची प्रदक्षिणा घालून ना या ठिकाणी कॉईन चिपकवलं होतं आणि आपली इच्छा मागूची लागतं। जर चिपकलं तर इच्छा पावन झाली असं मानलं आता। संदीप दादांनी पण चिपकवलेलं आणि इथं कॉईन चिपकलेलो, इच्छा पावन झाली। चला आता पुढे जाऊया दर्शनासाठी। इकडे खूप सारे बाकीचे देवी देवतांची पण मंदिर आहेत, हे पण पाया पडल। आपण पुढे निघा। हवन कुंड आज प्रस्थापित केलेला होता। ही सगळी देवी देवतांची मंदिर आहेत, ते पण पाया पडा आणि पुढे मिळा तुमका।
हा चला तर मग आपला फायनली पहिलं दर्शन कंप्लीट झालेलं असा आणि आता कालीमातेचं दर्शन झालेलं असं आणि कालभैरवाचं दर्शन कंप्लीट आपल्या पुढे जाऊचा. त्याच्यामुळे बनणार व्हिडिओ तर व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक नक्कीच करा. आता ही सगळी आपली मंडळी असत सगळे कालभैरवाच्या मंदिरात आपण चाललो दर्शन घेऊसाठी. तर म्हणजे फायनली आपण पोहोचले असो कालभैरव मंदिराकडे आणि आतमध्ये आता दर्शन घेऊसाठी जाऊचा. पण दर्शन घेऊच्या आधी घेऊची मंदिरा आतमध्ये आता कशी सिस्टीम आहे आणि कसं दर्शन घेऊचं आता आपण तुमचं दाखवते. चला आधी फर्स्ट काहीतरी बाहेरने घेऊचं असं सामग्री ती घेऊया. तुमका तसं सांगितलेलं की सामग्री घेऊची असता ती सामग्री घेऊसाठी इलेली असो. कालभैरव जेव्हा मदिरा चढवली जातात त्याच्यामुळे याच ठिकाणी आम्ही सगळे मदिरा घेऊसाठी इलेले असो. चला ही आता मदिरा आपण घेतलेली आहे. दुसरी देव कालभैरवला चढवण्यासाठी मदिरा आपण घेतलेली आहे. मदिरा चढवली आहे ते. चला तर मग आता पुढची पण प्रक्रिया कशी आहे ती पण बघूया आपण. म्हणजे आता आपण घेतलेली सामग्री सगळी घेतलेली आहे. दर्शनात जातात काळभैरव दर्शन मदिरा पण दिली जातात. आम्ही काय घेऊक नाही तर आमच्या एकाने घेतल्या ना त्याच्यामुळे आम्ही काय म्हटलं नको आमका थोड्याने घेतल्याने काय त्यांना हात लावून असतात मग आम्ही पण त्यांच्याबरोबर ह्या होतो. बरं काय माहिती की ह्या कालभैरव देव ना ह्यो सेनापती होतो महाकालच्या सेनेचा. त्याच्यामुळे पहिली आज्ञा त्याच्याकडनं घ्यायची लागतं आणि मगच महाकालचं दर्शन घेऊ चाललं होय ना बापू. असं म्हणतो असा अशी मान्यता तरी असं आम्ही तरी असा ऐकीव आहे. त्याच्यामुळे आधी कालभैरवाची आज्ञा आम्ही घेऊसाठी इलेले असो. चला तर त्याची आज्ञा घेऊया आणि मग पुढे महाकालच्या दर्शनात जाऊया. तर मंडळी ह्या जेव्हा लाईनमध्ये असतात तुम्ही दर्शनाच्या तर हे बॅरिगेट्स असतात. त्या बॅरिगेट्सला दोरे बांधलेले असतात. ते बघा ते कशासाठी बांधलेले आहेत तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. हो खूप सारे दोरेच आहेत सगळीकडे सगळ्या बॅरिगेट्सला. चला तर मग फायनली आपलं दर्शन झालेलं असं कालभैरवाचं दर्शन आहे बघा. सगळेजण दर्शन घेऊन आलेले आहेत आणि ज्या सामग्री घेतलेली होती ती वधवून पण झालेली आहे सगळी. चला फायनली आपलं दर्शन तर झालेलं असतं. सगळ्या दर्शन दत्त मंदिर वगैरे दर्शन वगैरे घेतलं होतं तर मग बघितलं असतं त्यानुसार. आणि हे ठिकाणी सगळे पोरगे पाणी पिऊसाठी थांबाय आपण त्यांच्यासाठी पण. मस्त झालं एकदम दर्शन कालभैरवाचं. जशी तुमका मागा थोडीफार माहिती होती त्याच्यानुसार मी तुमचं सांगले. आता आपल्या गावचा महाकालचं दर्शन घेऊसाठी आदिदेव श्री देव शंकर महादेव यांचं दर्शन घेऊसाठी जाऊचं आपल्याक. चला तर मग आता कसा होता पुढचं दर्शन तर आपण बघूया. मस्त आहे. हा दर्शन मस्त आला ना खतरनाक आणि बरं लवकर झाला. एवढं ह्या पण नाही वेळ लागा का नाही. लाईन पण पटापट सरकली. आता तिकडे पुढे पण गर्दी मिळता नाही हीच आशा असं देवाकडे. बस देवाच्या दरबारात येतो म्हणजे देव सगळा दर्शन पूर्ण करून घेऊन जातो बस एवढाच. मंदिराच्या बाहेर येलो आणि आता मागा काय दिसला हवं थांबा तुमका पण दाखवते. मस्त ही मजा येतील आता बघा तुमका पण. यो हे बघा हत्ती. वाव चला आता दर्शन झालेला आशीर्वाद हत्तीचा आशीर्वाद सगळ्या घेऊन झालेला आणि आता सगळ्यांना काय झाला दमाक झाला. ते उसाचा रस पिऊसाठी थांबलेले आहेत. आम्ही शिकंजी पिवरीलो तरी पण परत उसाचा रस दोन्ही बघा. आमचा भाई दादा आतमध्ये गेलेला पंडितांना विचारायला की देवाला मदिरा प्राशन कसं करवतात.
बाहेर येऊन नाही केलं त्याने सांगितलं होय. त्याने सांगितलं की ज्यावेळी रात्रीची 8 वाजता आरती असते, सकाळची 8 वाजता आरती असते, तर चांदीचं जे ताट असते त्याच्यामध्ये ओतून नंतर हे करतात. चला तर म्हणजे ह्या ब्लॉगमध्ये एवढंच. जर ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.